हे ब्राऊन शुगर आहे, हे ब्राऊन शुगर आहे. आणि विक्रोलीमध्ये हे ब्राऊन शुगरची जी विक्री आहे ते खुलेआम मुस्लिम समाजाचे लोक हे टॅगोर नगर 1ला करत आहे. हे आहे ब्राऊन शुगर. हे हे अंमली पदार्थ, हे ब्राऊन शुगर, हे ब्राऊन शुगरचे धंदे. मला वाईट वाटते की मी मुस्लिम समाजाचं नाव घेत आहे, पण कमीत कमीत एक 200-250 मुस्लिम महिलाने आमच्यावर अटॅक केला, आमच्यावर हल्ला केला. माझ्याकडे कमीत कमीत 2 ते 2.5 किलो ड्रग्सचे पॅकेट माझ्या हातात होते. कमीत कमीत 2 ते 2.5 किलोचे पॅकेट ते हातातून माझे घेतले. आणि काहीतरी खालिद, नंतर एक तोफिक आणि मोहसिन करून हे 3 जे लोक होते विक्रोलीचे, ते ड्रग्स विकणारे लोक होते. आणि आम्ही त्यांना ताब्यात घेऊन पोलिसाच्या ताब्यात दिलं. नंतर ते पोलिसच्या ताब्यातून त्यांना घेऊन त्याला पळवण्याचं काम हे मुस्लिम बायकांनी केलं. आता सुद्धा पोलीस स्टेशनच्या बाहेर, पोलीस स्टेशनच्या आतमध्ये आमच्यावर अटॅक झाला. पोलीस स्टेशनच्या आतमध्ये येऊन आम्हाला फटके देण्याचे प्रयत्न त्यांनी केले, पण आम्ही लॉ अँड ऑर्डर, आम्ही कायदा सुव्यवस्था आमच्या हातात घेतला नाही. आणि मला एवढंच बोलायचं आहे की हे जे मुस्लिम समाजाचे लोक आहे ना, माझ्यासोबत आज माझा एक भाऊ होता तन्वीर राहायला गोवंडीला आहे. तन्वीरसुद्धा एक मुस्लिम आहे. हे आहे एक सच्चा मुसलमान. हे ड्रग्स देणारे जे बायका आहे ना, ते त्यांना एवढंच सांगायचं आहे की अल्लाह ने सिखाया था कि रोजी हक्की कमा कर खाओ. की जो गंदे धंदे आप करते हो ना, हे माझे महाराष्ट्राला आणि हे मुस्लिम समाजावर, हे विक्रोली टॅगोर नगर 1चे जे मुस्लिम आहे ना, ते दाग आहे. आणि माझी मुस्लिम समाजाला आणि मुंबई पोलिसला विनंती आहे की हे जे लोक आहे ना, जे गद्दार मुस्लिमचे हे लोक आहे ना, त्यांना तुम्ही मुंबईचे बाहेर पाठवा. कारण हे ड्रग्सच्या प्रकरणं आम्ही विक्रोली मुंबईमध्ये चालू होणार देणार नाही. आणि फक्त ड्रग्स नाही, ते गॅम्बलिंगच्या आणि प्रॉस्टिट्यूशनचं सुद्धा ते काम करणारे ते लोक आहेत. त्यांच्यावर काही लोकांना आणले का आता प्रोटेक्शनमध्ये काय? नाही, आम्ही इकडे एक FIR करायला, एक तक्रार करायला आम्ही आलो आहे. सेकंड मी सांगू तर आम्ही आमची सेफ्टीसाठी सुद्धा आलो आहे. कारण 2 मिनिटात 300 लोक तिकडे जमा झाले. एक 200-250 महिला होते आणि एक 50-100 एक ते मुस्लिम समाजाचे लोक होते. ते तिकडे 2-3 मिनिटमध्ये ते जमा झाले आणि आमच्यावर त्यांनी हल्ला केला. माझा एक प्रश्न आहे की हे जर ड्रग विक्री होत होती तर तुम्ही पोलिसांना का सूचित आम्ही केलं पोलिसाला कॉल केलं, 100 नंबरला आम्ही कॉल केलं की विक्रोलीला आम्हाला हे माहिती द्यायची, तुम्ही या. आमच्या एक युवासेनेचा कार्यकर्ता आहे, विक्रोलीचे सचिव आहे युवासेनेचा गणेशला बघून ते गणेशकडे आले आणि गणेशला त्यांनी मारहाण केली. तेव्हा पोलीस आली आणि पोलिसने सुद्धा ते ड्रग पेडलरला त्यांच्या ताब्यात घेतलं. आमच्याकडे ते पुरावे आहे, ते व्हिडिओज आहे. ते अंडरवेअरमध्ये ते ड्रग्स लपवले होते. नंतर ते घरामध्ये त्यांचे ड्रग्स होते. ते घराची बाल्कनीतून आम्ही ते ड्रग्स घेतले. कमीत कमीत ते 2 ते 2.5 किलो ते ड्रग्स होते. त्यामध्ये वाईट होता, त्यामध्ये चरस होता, त्यामध्ये MD होता. आणि हे काम टॅगोर नगर विक्रोलीमध्ये मला तर आवडत सुद्धा नाही. हे असे प्रकरण जे विक्रोलीमध्ये चालत आहे. एकंदरीत मागणी का आपली मागणी आहे की हे लोकांना लवकरात लवकर अरेस्ट करा आणि त्यांना जेलला पाठवा आणि NDPSची कडक कारवाई करा. आणि मुस्लिम समाजाला माझी विनंती आहे की हे लोक जे गद्दार आहे मुस्लिम, त्यांना तुम्ही बाहेर काढा. नाहीतर आम्ही विक्रोलीमध्ये मोर्चे घेऊ. आणि विक्रोलीमध्ये जे लोकल जे सिटिंग पॉलिटिशियन आहे हे त्यांचे लोक आहे, हे त्यांना मत देणारे आणि त्यांचे काम करणारे लोक आहे. म्हणून पोलीससुद्धा मला वाटते की घाबरतो, त्यांना अरेस्ट करत नाही.